मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे। सीआयडी कडून एका महिलेची 4 तास चौकशी झाली। महिलेसोबतच जवळपास 25 लोकांची सुद्धा कसून तपासणी करण्यात आली। वाल्मिक कराडने 11 डिसेंबरला उज्जैनमधील श्री महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलंय। स्वतः वाल्मिक कराडने समाज माध्यमांवर फोटो शेअर केलेत। फोटोमध्ये वाल्मिक कराडचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारीही दिसतायत। या फोटोमुळे चर्चांना उधाण आलंय। सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सीआयडी कार्यालयाला भेट दिली होती। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात धनंजय देशमुख यांनी सीआयडी अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडसह धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय। पोलिसांनी प्रॉपर्टी जप्त करण्याची मोहीम कठोर पद्धतीने सुरू ठेवण्याची मागणी सुरेश धस यांनी केलेली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये आकाशा हजर होण्याबाबत आकांमध्ये वाद सुरू असल्याचा दावा धसांनी केलाय। देवेंद्र फडणवीसांनी बीडचा पालकमंत्री व्हावं अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली। बीडमध्ये सुरू असलेला जंगलराज संपवण्यासाठी फडणवीसांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी त्यांनी केली आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना महाराष्ट्राला कलंक लावणारी आहे। आरोपींची संपत्ती जप्त करून चालणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत या संदर्भात बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। बीडमधील परिस्थितीबाबत मोर्चेकऱ्यांच्या भावना आणि मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याची माहिती भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी दिलेली आहे। वाल्मिक कराड हे लवकरच कारवाई होणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। सह्याद्री अतिथीगृहावर दोन्ही नेत्यांमध्ये अनेक तास चर्चा झाल्याची माहिती मिळते। बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असताना जयदत्त क्षीरसागर यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे। बीडमधील सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये विरोधक राजकारण करत आहेत अशी टीका मंत्री दादा भुसे यांनी केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः या संदर्भात चौकशीचे आदेश दिल्याचंही भुसेंनी सांगितलंय। संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली आहे। संतोष देशमुख हत्ये प्रकरणी चर्चेसाठी वेळ मागितलेली आहे। या संदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपालांना पत्र पाठवलंय। संतोष देशमुख हत्ये प्रकरणी तपास यंत्रणेला बाधा येईल अशी वक्तव्य करू नयेत असं विधान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्ताधारी नेत्यांना उद्देशून केले आहे। फडणवीस सरकार महाराष्ट्र कत्तलखाना मुक्त करणार असल्याचं विधान मंत्री नितेश राणे यांनी केले। तर राज्यात गोहत्या बंदी कायदा हा कडक करण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय। यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 6 विभागांचा आढावा घेतलाय। या आढावा बैठकीमध्ये प्रताप सरनाईक, धनंजय मुंडे, संजय सावकारे, जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंह राजे भोसले, योगेश कदम यांची उपस्थिती होती। राज्याच्या कायदा सुव्यवस्थेसंदर्भात सह्याद्रीवर बैठक पार पडली। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सुद्धा यावेळी उपस्थित होत्या। मुख्यमंत्र्यांसोबत पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या संदर्भात दिलगिरी व्यक्त केलेली आहे। प्राजक्ता माळीबाबत केलेल्या विधानासंदर्भात त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती। प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांची महिला आयोगाकडे सुद्धा तक्रार केलेली आहे आणि कारवाईची मागणी केली। त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधलाय। रोहित पवार यांनी ट्रोलिंगसाठी एक टोळी नेमलेली आहे। त्यांच्या जवळच्या व्यक्तीवर 4 सायबर गुन्हे दाखल आहेत असा आरोप चाकणकरांनी केला आहे। रावी खोरे आणि दमणगंगामधून जालना जिल्ह्यासाठी जलवाहिनीद्वारे पाणी द्या अशी मागणी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केली आहे। या प्रकल्पासाठी अडचण निर्माण केल्यास मोठं जन आंदोलन उभारू असा इशाराही खोतकर यांनी दिला आहे। मंत्री भरत गोगावले यांनी सहकुटुंब शिंगणापूर इथं शनिदेवाचं दर्शन घेतलंय। यावेळी गोगावले यांनी शनिदेवाला तैलाभिषेक केला। आपल्या खात्याच्या माध्यमातून राज्याचा विकास करण्याचा संकल्प गोगावले यांनी केलेला आहे। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी फरार आरोपी अर्शद खानला अटक करण्यात आलेली आहे। उत्तर प्रदेशमधून मुंबई क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे। इगो मीडियाकडून 46 लाखांची लाच घेतल्याचा अर्शदवर आरोप आहे। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये 17 जणांचा बळी गेला होता।
बदलापूरच्या स्कायवॉकवरील दिवे बंद आहेत. महिनाभरापासून हे दिवे बंद असून पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. दिवे बंद असल्यामुळे चोरट्यांचा वावरही वाढलाय. दरम्यान पालिकेने तात्काळ दिवे सुरू करावेत अशी मागणी नागरिक करत आहेत. समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यामध्ये नागपूरकडे जाणाऱ्या लेनवर टोकदार लोखंडी पत्रा पडल्यामुळे त्यावरून जाणारे 50 ते 60 वाहनं एकाच वेळी पंक्चर झालेली आहेत. याची माहिती मिळताच मार्गावरील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील पत्रा काढून वाहतूक सुरळीत केली. मुंबईमध्ये नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बेस्टच्या विशेष बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. पर्यटकांच्या सुविधेसाठी बेस्ट विभागानं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे वर्षाअखेरीस मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर अतिरिक्त बेस्ट बसेस चालवल्या जाणार आहेत. वर्षाअखेरीस रेल्वेचं तिकीट काढणं, तिकीट आरक्षित करण्याची यंत्रणा बंद ठेवली जाणार आहे. प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे. 31 डिसेंबरला रात्री 2 तास प्रवासी आरक्षण प्रणाली बंद असेल. मुंबईतील फॉसबेरी जलाशयाला पाणी पुरवठा करणाऱ्या 600 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. रे रोड बीपीटी गोदामाजवळच्या जलवाहिनीला ही गळती लागली आहे. तांत्रिक अडचणीमुळे जलवाहिनी दुरुस्तीचं काम सुद्धा विलंबानं होत आहे. नव्या वर्षात कोकण रेल्वेवरील विशेष रेल्वे सेवेच्या गाड्यांमध्ये आता वाढ होणार आहे. विदर्भ, खानदेश, कोकण, गोवा यांना जोडणाऱ्या नागपूर मडगाव विशेष रेल्वेगाडीच्या सेवेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. 1 जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत ही सेवा सुरू असेल. ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये 10 तरुण ट्रेकिंगसाठी गेले असता ते जंगलामध्ये अडकले होते. मधमाशा चावल्याच्या भीतीनं हे तरुण तिथेच अडकले. मात्र या तरुणांचा जंगलातून सुखरूपता सुटका करण्यात आलेली आहे. दरम्यान मधमाशा चावल्यामुळे 3 जण गंभीर जखमी झाले. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बेस्टच्या 25 अतिरिक्त बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसेस सोडल्या जातील. येवल्यामध्ये 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येलाच हॉटेल्स बुकिंग फुल झालेलं आहे. अनेक हॉटेल्समध्ये संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अनेक हॉटेल्सचं टेबल बुकिंग सुद्धा 30 डिसेंबरला फुल झालंय. जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या यात्रेमध्ये 4 लाखांहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला होता. देवासोबतच लाखो भाविकांनीही करहास्थान केलेलं आहे. खंडेरायाच्या करहास्थानाची ड्रोन दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे. तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या मंचकी निद्रेला मंगळवारी प्रारंभ होणार आहे. यामुळे तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधीच्या वेळेत बदल केला जाणार आहे. शाकंभरी नवरात्र महोत्सव 31 डिसेंबर ते 14 जानेवारी दरम्यान साजरा होतो. नव्या वर्षाच्या निमित्तानं मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी हजारो भक्त येत असतात आणि त्यांच्यासाठी सिद्धिविनायक न्यासाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी कुटुंबासोबत वेळ अमावस्या साजरी केलेली आहे. या अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. गावातील सर्व लहान थोर शेतामध्ये वनभोजनाचा आनंद लुटतात. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा समुद्रकिनारी पर्यटकांची फेरारी ही आलिशान कार वाळूमध्ये रुतल्याचा प्रकार समोर आला होता. कार बैलगाडीनं ओढून बाहेर काढावी लागली. रायगड पोलिसांनी समुद्र किनाऱ्यावर कार चालवायला बंदी केली असताना सुद्धा कार चालवल्यामुळे आता कारवाईचे संकेत दिले जात आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन व्यवसाय तेजीमध्ये आहे. नव्या वर्षाचं स्वागत आणि सलग सुट्ट्यांचा हंगाम लक्षात घेता पर्यटकांची पावलं पुन्हा एकदा त्या ठिकाणी वळत आहेत. इस्रोकडून स्पॉडेक्स या मिशनचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. श्रीहरिकोट्यामध्ये PSLV C60 मिशन लॉन्च करण्यात आलंय. त्यामुळे अंतराळ तंत्रज्ञानामध्ये भारताची ताकद वाढली. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी आप नेते अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केलेली आहे. पुरोहितांसाठी मानधन योजना सुरू करण्यात येणार आहे. पुरोहितांना आप सरकार दरमहा 18,000 रुपये देणार आहे. सम्मान राशि दी जाएगी. BPSCच्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ डाव्या पक्षाकडून बिहार बंदची हाक देण्यात आली आहे. पुनर्परीक्षेची मागणी करत विद्यार्थ्यांनी मुख्य सचिवांची भेट घेतली आहे. शेतकऱ्यांच्या पंजाब बंदच्या घोषणेचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम होतोय. अनेक आंदोलक रेल्वे रुळावर बसल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. MSP सह 13 मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे.
उत्तर प्रदेशच्या संभलमधील मशिदीसमोर मंदिर असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. कश्यप समाजाच्या लोकांनी या संदर्भात निवेदन दिले. 1978च्या दंगलीनंतर मंदिरावर अतिक्रमण केल्याचा आरोप केला जातोय. हिमाचल आणि काश्मीरसह उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. काश्मीरमधील अनेक भागात बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद आहेत, तर दुसरीकडे पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. उगांडामधील लहान मुलांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोळीबाराच्या घटनेची पुनरावृत्ती केलेली आहे. मुलांच्या या अभिनयावर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सध्या मुलांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. एका व्हायरल व्हिडिओमध्ये 2 तरुण जीव धोक्यात घालून लाटांवर स्वार होताना रील्स बनवताना दिसत आहेत. एका बलाढ्य जहाजासमोर हे दोघेही रील बनवत आहेत. दरम्यान जीव धोक्यात घालून असा रील बनवणं हे वेडेपणाचं म्हणावं लागेल. बुलढाणामधील सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. संतोष देशमुख यांच्या मुलीनेही या मोर्चात सहभाग घेतला. लातूरच्या वलांडीमध्ये दुकानाला भीषण आग लागली. या आगीमध्ये 5 ते 6 दुकानं जळून गेली आहेत, तर लाखो रुपयांचं यामध्ये नुकसान झालंय. गडचिरोलीमध्ये पेनगुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीमधील नक्षल स्मारक पोलिसांनी उद्ध्वस्त केले. नक्षलवाद्यांनी नवीन पोलीस मदत केंद्राच्या निर्मितीआधीच हे स्मारक उभारलं होतं. पोलिसांना माहिती मिळताच विशेष अभियान पथकातील जवानांनी हे स्मारक उद्ध्वस्त केले. अघोरी विद्येच्या नावाखाली मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. कल्याण जवळच्या आंबिवली परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी फरार भोंदूबाबाला अटक झाली आहे. चंद्रपूरमध्ये रस्त्यांवर सायलेन्सर मॉडिफाय करून फटाक्यांचे आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली जाते. अशा फटाकेबाजांवर कारवाई करत 65 प्रकरणामध्ये पोलिसांनी सायलेन्सर काढून घेतलेले आहेत.